जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार तया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. मनाचे श्लोक क्रमांक 32. समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक आपण पाहत आहोत. आणि समर्थाने आता आपल्याला प्रभू रामचंद्र किंवा सद्गुरू किंवा ज्याचं जे आराध्य दैवत असेल त्याचा जर तो भक्त असेल तर त्याची तो उपेक्षा कधीही करत नाहीत असे पुराणातील दाखले आपल्यासमोर मांडले आहे. त्यातून आपण बोध घ्यायचा आहे, तो भक्तिपंथ धरल्यानंतर तो पुन्हा सोडायचा नाही. त्यात चालढकल करायची नाही, त्यात आळस आणायचा नाही, त्यात दुश्चितपणाचं लक्षण समोर येऊ द्यायचं नाही. हे म्हणा, तू हे कायमस्वरूपी लक्षात ठेव. त्यासाठी कुठला दाखला दिला आहे? अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पुराणामधला दाखला आहे, रामायणातील. प्रभू रामचंद्र जेव्हा विश्वामित्र मुनींच्या आश्रमातून निघाले अयोध्येकडे, तेव्हा एका ठिकाणी एक शिळा पडलेली दिसली. शिळा म्हणजे शिळावत, म्हणजे दगड नाही. एक स्त्री होती जिच्या संवेदना शून्य झालेल्या होत्या. कित्येक शतकांपासून ती तिथंच तशीच आपल्या आराध्य दैवताच्या स्मरणामध्ये चिंतनामध्ये मग्न होती. तिला आपल्या परिस्थितीचं, आपल्या पंचेंद्रियांचं, आपल्या ज्ञानेंद्रियांचं, आपल्या कर्मेंद्रियांचं कशाचंही भान नव्हतं. अशी ती मूळ जडमूळ, म्हणून तिला शिळा म्हटलं आहे. शिळा म्हणजे एक मोठा दगड, जो ज्या ठिकाणी ठेवला तो त्याच ठिकाणी पडून राहतो जोपर्यंत त्याला कोणी हलवत नाही. अशा अवस्थेमध्ये अहिल्या म्हणजे गौतम मुनींची पत्नी तिथं पडलेली होती आणि आपल्या नामामध्ये मग्न होती. हे पाहून विश्वामित्र मुनींनी सांगितलं की हे रामा, आता तिचा उद्धार करण्याची वेळ झालेली आहे. तिला तू स्पर्श कर, उपदेश कर आणि मुक्त कर. पुन्हा पूर्वपदावर आण, तिच्यामध्ये चैतन्याचा प्रवेश होतो. प्रभू रामचंद्राने तिला स्पर्श केला, त्याबरोबर ती भानावर आली. तिची समाधी अवस्था जी कित्येक शतकांपासून होती ती तशीच राहिली, सुटली. आता इथे समाधी अवस्थेमध्ये का गेली याचं एक थोडीशी गोष्ट आहे. इंद्रदेव माहिती आहे आणि अहिल्या आणि गौतम मुनी. गौतम मुनींची पत्नी अहिल्या सर्वांग सुंदर, जमिनीवरून जर ती चालत असेल तर जमीन आपणहून मऊ होऊन जाते की हिच्या पायांना स्पर्श माझ्या कठीण पृष्ठभागाचा होऊ नये. बाहेर जर फिरत असेल, फुलं तोडायला गेली, अशा वेळेस सूर्यसुद्धा आपलं तेज कमी करून घ्यायचा की हिला आपल्या उन्हाचा त्रास होऊ नये. अशा प्रकारे पंचमहाभूतसुद्धा तिची काळजी घेत होते. अशी ती अहिल्या आपल्या पतिसेवेमध्ये मग्न होती. पतिव्रता म्हटलंय तिला. एकदा गौतम मुनी तपश्चर्येसाठी बाहेर गेले होते, आपले नित्य अन्नी मुरकून. ते येईपर्यंत त्यांच्या पुढच्या कार्याच्या साठी तयारी करण्यासाठी अहिल्या गुंतली होती. तेवढ्यात इंद्र म्हणजे काय, जो 5 ज्ञानेंद्रियांचा स्वामी आहे तो इंद्र, त्याची नजर अहिल्यावरती होतीच. ही पत्नी आपल्याला का मिळाली नाही? सची नावाची सुंदर पत्नी आपल्या घरी असून सुद्धा त्याची नजर दुसरीकडे गेली. हे पंचेंद्रिय, इंद्र म्हणजे पंचेंद्रिय, आपली दृष्टी आपल्या जवळ असलेल्या पत्नीकडे न जाता शेजाऱ्यांच्या पत्नीकडे जाते. तसं आहे ते. इंद्राला पण जिथे ते लोभ उत्पन्न झाला तेव्हा हे मानव मला तू लक्षात ठेव, तू तर खूप दूर आहेस. त्या इंद्राला लोभ झाला, त्याप्रमाणे तो तिथं आला
वेश धारण करून गौतम मुनींचं त्याचं ते सौंदर्य पाहून, इंद्राचं सौंदर्य पाहून अहिल्याच्या मनामध्ये सुद्धा क्षणकाल का होईना इच्छा आली, पण लगेच तिने ती झटकून टाकली. पण तेवढंच एक क्षण त्याच्यामध्ये आलं आणि त्या क्षणी ते पातिव्रत्य भंग झालं. हे गौतम मुनींनी लक्षात आल्यामुळे त्यांनी तात्कालिक परत येऊन इंद्राला शाप दिला की ज्या इंद्रियाच्या लोभाखातर तू दुसऱ्याच्या पत्नीवरती नजर ठेवून आहेस, ते इंद्रिय तुझं गळून पडो आणि तुझ्या सर्वांगाला इंद्रिय पडो. तेच इंद्रिय तुझ्या सर्वांगाला दिसो. इंद्र घाबरला, पळून गेला. पुढे त्याचा शाप निवारण कसं झालं हा भाग वेगळा आहे. आणि अहिल्याला त्यांनी तत्कालीन शाप दिला. क्षणकाल का होईना तुझ्या मनामध्ये माझ्यापेक्षा सुद्धा सुंदर असलेल्या देहाने त्या इंद्राकडे तुझी वृत्ती चळली होती, म्हणून तुला मी शाप देतो की तू शिळावत होऊन इथं पडशील. तिने खूप क्षमा मागितली, पण म्हणे मी लगेच सावध झाली, तुमचं स्मरण केलं आणि पुन्हा आपल्या कार्याला लागले. यात माझा दोष नसून या इंद्रियांचा दोष आहे. मला उशाप देण्याची कृपा करावी. त्यांनी तिला उशाप दिला. आता म्हणे गेलेला शाप आणि तर वापस येत नाही. तुला शाप म्हणून एकच आहे, तू जिथं जशी आहे तशीच पडून राहशील, आपल्या नामस्मरणामध्ये दंग राहशील आणि सत्ययुगामध्ये महाविष्णू राम अवतार घेणार आहेत अयोध्येचा दशरथ यांच्या घरी. ते जेव्हा विश्वामित्र मुनींच्या आश्रमातून या मार्गाने अयोध्येला जातील तेव्हा ते तुझा उद्धार करतील. तोपर्यंत तुला तर हे भोगावंच लागेल. क्षणकाल का होईना आमच्या मनामध्ये पापवृत्ती आली, याचा परिणाम म्हणून अहिल्याला एवढं शतकं वाट पाहावी लागली त्या आत्मारामाच्या भेटीसाठी. आम्ही रोज किती पाप करतो, किती प्रकारची कर्म करत असतो. असत्याला ते सत्य आहे अशी मुलामा चढून असत्य जगासमोर सत्य म्हणून मांडत असतो. मग आम्हाला किती जन्म घ्यावे लागतील हे ज्याचं त्यांनी ठरवावं. अहिल्याला उद्धार करण्यासाठी शाप मिळाल्यानंतर अनेक शतके वाट पाहावी लागली, केवळ एका क्षणिक वृत्ती पालट होण्यासाठी. एक क्षण म्हणजे आपली पापणी जी लवते ना त्याच्या एक सहस्त्रांश भाग म्हणजे एक क्षण. तो क्षण तेवढाच फक्त वृत्तीमध्ये तिचा विचार आला आणि गेला, म्हणजे तेवढंच पाप झालं. बाकी सर्व सदाचारी येते. आम्ही तेवढा एकाच क्षण फक्त भगवंताला आठवतो आणि बाकी सगळे क्षण प्रपंचामध्ये असतो. मग आम्हाला त्याच्याकडे जाण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतील, किती निष्ठा करावी लागेल, किती साधन सुदृढ करावं लागेल, किती नामस्मरणामध्ये आम्ही प्रगती केली आहे हे आमचं आम्हाला कळून यायला पाहिजे. हे मनात वारंवार हे नीट समजून घे. आणि म्हणून समर्थ आपल्याला हा दाखला देत आहेत की अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. पदी लागता म्हणजे त्यांनी पाय लावला असा काही भाग नाही आहे. पदी म्हणजे तिच्या चरणाला स्पर्श केला. अहिल्या शेवटी माता आहे. कुठल्याही मातेला प्रभू रामचंद्र पाय मारतील का? नाही. तिच्या चरणाला स्पर्श, कधी लागता त्यांच्या पायाला लागले, ते तिचा चरणस्पर्श केला, दिव्य होऊन गेली, ती भानावर आली.
ती भानावर आल्याचं कळताच, रामचंद्रांचं आगमन तिथे झालेलं आहे हे कळताच गौतम मुनी वापस आले. त्यांनी प्रभू रामचंद्रांना अहिल्यासहित साष्टांग नमन केलं, त्यांची पाद्यपूजा केली. प्रभू रामचंद्रांनी त्यांना उपदेश केला आणि मग मुनी अहिल्याबरोबर पुढच्या आपल्या कार्याला निघून गेले. असं ते दिव्य चरित्र आहे. ज्या वर्णिता सिणली वेदवाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. तिसरा आणि चौथा चरण. चौथा चरण नुपेक्षी कदा रामदासाभिमानी आणि तिसरा आहे जया वर्णिता सिणली वेदवाणी. 4 वेद आहेत, त्या भगवंताचं वर्णन करण्यासाठी त्यांनी अनेक प्रकारचे शब्द रचले, अनेक प्रकारचं वाङ्मय त्यांच्याकडे आहे. परंतु तो असा आहे, दुसरं म्हणतो तो तसा नाही आहे म्हणून सांगावं तर तो त्याच्यावरती दोषारोपण होतो आहे, कारण तो उपाधिरहित आहे. त्याला नाही म्हणावं तर तो आहेच. अशा प्रकारच्या हो आणि नाही या वादामध्ये सगळे वेद शेवटी शांत झाले. ज्या वर्णिता सीणली वेदवाणी, वर्णिता म्हणजे वर्णन करताना, सीणली वेदवाणी वेदांची जी वाणी आहे, 4ही वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. 4ही वेदामधून एकट्या भगवंताची स्तुती गायन केलेलं आहे. हे कर्मकांडी लोकांनी लक्षात ठेवावं. आम्ही त्या वेदांचा उपयोग आमच्या प्रापंचिक सुख प्राप्तीसाठी करून घेतो. हे फक्त कर्मकांड आहे, या जन्मापुरतंच, आयुष्यभर पुरणार नाही. आयुष्यभर पुरणार काय आहे तर आयुष्यभर तुम्हाला पुरणार आहे त्या वेदामध्ये ज्याचं वर्णन केलेलं आहे. आणि त्याचं वर्णन करता करता त्या वेदांनासुद्धा शब्द सापडेनासे झाले. आता कुठल्या शब्दाने तुझं वर्णन करू देवा? अशी वाणी संपली. मौनम सर्वार्थ साधनम, हे म्हणून सुद्धा सर्वसाधारणामध्ये मौन करणे हे साधन सर्वोत्कृष्ट आहे असं सांगून वेदवाणीसुद्धा शांत झाल्या. त्यांना त्याचं वर्णन करता आलं नाही. अशा त्या भक्तांचं उपेक्षा भगवंत कधी करत नाही. हे मानवी म्हणा, तू हे कायमस्वरूपी आपल्या मनावर बिंबवून ठेव. जय जय रघुवीर समर्थ.